आपल्या समोर व्हिडिओ बनवतात की पॅकिंगचे मसाले फोडतात आणि घरगुती मसाले सांगतात. ते घरगुती मसाले नसतात. घरगुती मसाले म्हणजे आपण स्वतः तयार करत असलेले मसाले असतात. तर आता तुम्ही स्वतः किचन मध्ये असतात, तर तुम्ही टेस्टिंग पावडर आणता का, तुम्ही पॅकिंगचे मसाले आणतात का, बरं ते जाऊ दे, आणतात का? स्वतः हॉटेल टाकून मी रोज हा मसाला खातोय. सर स्वतःच 1-1.5 किलो मटण स्वतःच खातात. 100%. तर त्या 4 दिवसामध्ये 10तले 2 कस्टमर आपल्या संभाजीनगरला शाखेला जेवलेले कस्टमर होते. बरोबर सर? बरोबर 100%. नमस्कार, माझं नाव नंदराज काकड. मी हॉटेल सावजी किचनचा मुख्य शाखेचा ओनर आहे. नमस्कार, मी अनिकेत विश्वकर्मा. मी पुणे शहरातील शाखेचा ओनर आहे. तर मित्रांनो, आपली संभाजीनगरला कॅनॉट प्लेसमध्ये मुख्य शाखा आहेत. तर आपण या क्षेत्रामध्ये 2022 पासून कार्यरत आहोत. तसं 2019 पासून आपण फूड लाईनमध्ये काम करतो. तर आपले मसाले तर सर्वांना माहीतच आहेत. जे आपले रेग्युलर कस्टमर त्यांना आपले मसाले टेस्ट वगैरे माहीतच आहेत. आपल्या मसाल्यांना कोणत्या प्रकारचा त्रास होत नाही. सर स्वतः आपले 3 वर्षापासूनचे रेग्युलर कस्टमर आहेत. सरांना फूड लाईनमध्ये येण्याचा खूप इंटरेस्ट होता, कारण सर स्वतः फूडी आहेत. तर सरांना आपण विचारू आता की त्यांना शाखा घेण्याचं का इच्छा झाली, काय झाली, आपण सरांना विचारू. तर सर तुमच्या माइंडमध्ये केव्हा आलं तुम्हाला शाखा घ्यायची म्हणून? ॲक्च्युली खरं आहे, मी 3 वर्षापासून आपल्या संभाजीनगर शाखेला यायचो आणि मला टेस्ट खूप आवडायचा. म्हणजे मला सावजी माहीत नव्हतं. ॲक्च्युली सावजी मला माहीतच या सरस म्हणजे छत्रपती संभाजीनगरच्या शाखेमध्ये झालं. सावजी मसाला काय असतो. सावजी आमचा हा विदर्भातील खूप प्रसिद्ध ब्रँड आहेत. आमचे जे मसाले एकदम घरगुती असतात ते तुम्हाला सांगायची गरजच नाही. तर सावजी तुम्हाला नागपूरला द्यायची गरजच नाही, कारण आम्ही मूळचे विदर्भातलेच आहे. विदर्भात सावजी खाण्यासाठी स्पेशल लोकांना विदर्भात जावं लागायचं. म्हणून आपण छत्रपती संभाजीनगर हा महाराष्ट्रातला मध्य पॉईंट आहे, म्हणून आपण संभाजीनगरमध्ये कॅनॉट प्लेसमध्ये आपण सुरू केलेलं आहे. त्याच्यानंतर सर स्वतः आपले कस्टमर आहेत. सरांनी मला संभाजीनगरमध्ये शाखा मागितली होती. सर मी तुम्हाला काय म्हटलो होतो? नाही देणार. संभाजीनगरमध्ये मी शाखा देणार नाही सरांना बोललो होतो, कारण की मी स्वतः प्रेफरन्स नव्हतं, कारण की मला माझे ग्राहक जपणं सगळ्यात महत्त्वाचे होते. आणि मला सरांमध्ये तेवढं पोटेन्शियल वाटलं की सरांनी मला 1 वर्षापासून सर मला फोर्स करते, सर मला शाखा द्या शाखा द्या. पण मी तरी सरांना नाहीच म्हणायचो. शेवटी मी 2026 मध्ये निर्णय घेतला आणि सरांना म्हटलं सर ठीक आहे, मी तुम्हाला शाखा देतो, पण कुठे देतो? पुण्यामध्ये मी तुम्हाला शाखा देऊ शकतो. कारण की माझ्याकडे येणारा जो कस्टमर होता पुण्याचा, तो अव्वल, पुण्यातले लोक खरंच अव्वल खवय्ये आहेत. त्यांनी मला जे फीडबॅक दिलेत की सर तुम्ही प्लीज एकदा पुण्याला आम्हाला ही चव पुण्यामध्ये घेऊन या, अशा गजबजल्या एरियामध्ये घेऊन या. म्हणून आपण खरंच गजबजल्या, जिथं की खाऊ गल्ल्या आहेत, गल्ली नाही खाऊ गल्ल्या आहेत, इथे खूप सारे नॉनव्हेजमध्ये ऑप्शन आहेत, व्हेजमध्ये ऑप्शन आहेत. आणि आपण ज्यावेळेस पण नॉनव्हेजचे हॉटेल सुरू करणार, इन फ्युचर फ्रँचायझी देणार चांगल्या टॉपच्या कॉम्पिटिटरच्या शेजारीच, की जिथं खरोखर अगोदरच नॉनव्हेजनं धुमाकूळ घातलेला आहे. कारण की आपल्याला आपल्या टेस्टवर भरोसा तर आहेच आहे, पण आपल्या जेवणाने कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही याची 100% आपण खात्री घेतो. की सर आता आपली ओपनिंग केव्हा झाली? आपली ओपनिंग 27 तारखेला झाली. म्हणजे आता लगभग आपल्या ओपनिंगला 1 महिना झाला. तर आपल्याकडे रिपीट कस्टमर किती आहेत? आतापर्यंत म्हणजे 70 to 80% जे कस्टमर येऊन गेले फर्स्ट डे किंवा फर्स्ट वीकमध्ये, ते परत 100% आलेच. काही कस्टमर 4-4, 5-5 वेळा येऊन गेले. ज्या दिवशी त्यांना नॉनव्हेज खायला जमत नव्हतं त्या दिवशी ते व्हेज खाऊन गेले, पण 100% ते आपल्याकडे आले. अरे वा. आणि तुम्हाला आपण जे रेट ठेवले आहेत संभाजीनगरमध्ये, तर आपले रेट हाय आहेच. तर आपण पुण्यामध्ये पण आता हा विमाननगर एरिया आहे. जसा कॅनॉट एरिया वन ऑफ द रिचेस्ट आहे, तसा हा पण खूप श्रीमंत म्हणजे खूप रिच एरिया आहे पुण्यामधला. तर याच्या रेटमध्ये तुम्हाला काही कस्टमरचा फीडबॅक वगैरे? नाही अजूनपर्यंत, म्हणजे पहिले त्यांना वाटलं, पण क्वालिटी बघून आणि म्हणजे टेस्ट बघून ॲज कम्पेअर टू क्वालिटी, हां एक्झॅक्टली क्वालिटीमध्ये त्यांना बिलकुल कमी नाही वाटली. त्यांना हे रेट खूप रिझनेबल वाटले खाल्ल्यानंतर. सॅटर्डे, संडे, फ्रायडे पूर्ण भरलेला असायचा. आपल्याकडे 70 टेबल्सची म्हणजे कॅपॅसिटी आहे, पूर्ण भरलेला असायचा. इवन 3 वाजता जेव्हा लोकांच्या इथं दुपारच्या जेवणाच्या टाईमला पण पूर्ण भरलेला असायचा. स्टार्टिंगमध्ये आता पण भरलेला असतो कधी कधी. तर इथं खूप चांगला प्रतिसाद भेटलेला आहे. सगळ्यांना टेस्ट खूप आवडला आहे. आणि तुम्ही प्रत्येक कस्टमरचे फीडबॅक घेत असता? यस, फक्त 1च महिना झाला आहे आणि आतापर्यंत आमचे 120 रिव्ह्यू झाले आहे. तर रेटिंग वगैरे किती सरावली? अजून 4.8. अरे वा. आणि 1-2% जे चेंज पण झाले ते फक्त सर्व्हिसमुळे थोडंफार झालंय. आता ठीक आहे, आपलं तर ओपनिंगच आहे. 1-2 महिन्यात सेट होण्यात जात असं काही प्रॉब्लेमच नाही. आणि तुम्हाला सांगतोय की जेवढे तुम्ही सोशल मीडिया, आता मी स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला सांगतोय, पण जेव्हा तुम्हाला इथं जेवायला यायचंय किंवा दुसऱ्या कोणत्याही शाखेला जेवायला जायचं असेल, तर एकदा त्याला गुगलला सर्च मारा. गुगलवरचे जेन्युइन रिव्ह्यू असतात. तर गुगलवरचं आता यांचे 4.8 आहेत 121 मध्ये. माझे 400 मे बी रिव्ह्यूज आहेत संभाजीनगरचे, 4.6 रेटिंग आहेत.
तर हे रेटिंग चेक करूनच तुम्ही जेवायला जा, कारण की तुमच्यासोबत कोणत्याही प्रकारचा फ्रॉड होणार नाही. माझी आता दुसरी शाखा तिसरी शाखा पण एक बुक झालेली आहे आणि ते माझे 2 वर्षापासूनचे कस्टमरच आहेत. आणि याच्यानंतरही मला जर शाखा जरी द्यायची असेल, जोपर्यंत तुम्ही माझ्याकडे येऊन जेवण करणार नाही तोपर्यंत मी कसले तुम्हाला शाखेची कोणती माहिती देणार नाही. त्याच्यानंतरच आपण पुढच्या गोष्टी करू शकतो. आता मार्केटमध्ये खूप साऱ्या शाखा आल्या सर, 250 रुपयात आपल्या संभाजीनगरला पण आलेल्या आहेत. तर तुम्हाला मला सांगा, तुम्ही त्यांना आता सुरुवातीला त्यांच्याकडे 2-2 तास 3-3 तास वेटिंग राहिलेत. 250 रुपयात मटण थाळी मजाक नाही, कारण की एवढं स्वस्त म्हणल्यावर तुमच्याकडे गर्दी होणारच आहे. मग तुम्ही एवढं आपलं महाग असून सुद्धा आपली शाखा का घेतली? कारण मला क्वांटिटीपेक्षा क्वालिटीवर मॅटर करतं मला. आणि ही जी टेस्ट आहे आतापर्यंत कोणत्याच शाखेला भेटली नाही आहे. कुठं पण गेलो कुठेच भेटली नाही आतापर्यंत. आणि तुम्हाला परत हे विचारत ना, कारण तुम्ही माझे आता ओनर तुम्ही आत्ता झालेत, तुम्ही माझे पहिले कस्टमर आहेत 3 वर्षापासूनचे. तर मी तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही मला विचारलं समजा बोलले असेल त्यावेळेस मी प्रत्येक वेळेस सांगत असतो की माझ्या मसाले मी तिथं लिहिलेले आहेत की 2 मिनिटं वेळ काढून वाचा, की माझ्याकडे कोणत्या प्रकारचे पॅकिंगचे मसाले नाहीत, टेस्टिंग पावडर वगैरे आपण वापरत नाही. आता तुम्ही स्वतः किचन मध्ये असतात, पहिले तुम्ही तर किचन बघितलेलं नाही माझं, कारण मी खोटं बोलू शकतो ना. कारण आता सध्या या जगामध्ये आपल्या समोर व्हिडिओ बनवतात की पॅकिंगचे मसाले फोडतात आणि घरगुती मसाले सांगतात. ते घरगुती मसाले नसतात. घरगुती मसाले म्हणजे आपण स्वतः तयार करत असलेले मसाले असतात. तर आता तुम्ही स्वतः किचन मध्ये असतात, तर तुम्ही टेस्टिंग पावडर आणता का, तुम्ही पॅकिंगचे मसाले आणतात का? बरं ते जाऊ दे, आणतात का? नाही आणत, बिलकुल नाही आणत. आणि तुम्हाला जी मिरची पावडर ती कशी येते? ती पण म्हणजे आपली पॅकिंग मध्ये घेऊन होती सर. आपण जी मिरची पावडर तुम्हाला देतो ही एखाद्या मॅन्युफॅक्चरिंग मध्ये असते की मोकळी असते? नाही मोकळी असते. आणि मिक्सर मध्ये आणि तिला कलर वगैरे असतो का? बिलकुल नसतो. आपला म्हणजे जे पॅकिंगचे मसाले येतात त्याच्यासारखे बिलकुल नसते. आणि आपण जे हे काळा मसाला करतो लोकांचं, आता बरेचसे ठिकाणी हॉटेलला जे काळा रस्सा भेटतो, लाल रस्सा भेटतो, त्याच्यामध्ये कलर असतो. बरोबर. आपण याच्यामध्ये काय वापरतो सर? नाही, आपण याच्यामध्ये एक पण कोणता पण आर्टिफिशियल कलर वापरत नाही. हे पूर्ण ओरिजिनल जे कांदे भाजून जे म्हणजे कलर येतो. आता मी तुम्हाला तोच क्वेश्चन करणार होतो की जे कस्टमर मला क्वेश्चन करतात, आज तुम्ही माझे कस्टमर होते, आज मी तुम्हाला ऍज अ कस्टमर विचारतो याचा कलर काळा होतो कसा? मी पण त्यांना सांगितलेलं आहे. ऍक्च्युअली फुल नॅचरल कलर आहे. हे कांदा जे बर्न करून त्याचा जे कलर येतो त्याच्यामुळे हा कलर येतो काळा रसाचा. तेच आता मी जे तुम्हाला तुम्ही ज्यावेळेस माझे कस्टमर होते त्यावेळेस मी तुम्हाला जे सांगायचो ते खरं होतं की काय त्याच्यामध्ये आहे? नाही, बिलकुल सगळं पूर्ण खरं होतं. आणि टेस्ट मी रोज खातो हा मसाला. मी स्वतः हॉटेल टाकून मी रोज हा मसाला खातोय. म्हणजे सर आतापर्यंत बोर झालो. म्हणजे सांगायचं झालं की सर स्वतःच 1-1.5 किलो मटण स्वतःच खातात. 100%. सरच खूप खवय्ई आहेत, खूप फुडी आहेत. माझे 2-3 वर्षापासूनचे जेन्युइन कस्टमर आहेत. त्यांचा खूप सारा ग्रुप माझ्याकडे यायचा. त्यांनी मला खूप फोर्स केल्यानंतर मी यांना ही शाखा देण्याचा एक ठाम निश्चय घेतला आणि यांना शाखा दिली. यांना खूप भरभरटून इथे त्यांना रिस्पॉन्स भेटला की मी सुद्धा शॉक आहे की हे कधी कधी मला जड असतात. म्हणजे आमचे माझं कसं रॉयल्टी बेसवर असतं माझं, मी 5% रॉयल्टी घेत असतो यांच्याकडनं बाय सेल. तर मी यांचा पर डे बिझनेस घेत असतो. तर ज्यावेळेस मी यांच्याकडून बिझनेस विचारतो तर आम्हाला सुद्धा कधी कधी, कारण ऑब्व्हियसली यांच्याकडे सिटिंग जास्त आहे, माझ्याकडे सिटिंग कमी आहे. आणि मला आनंद या गोष्टीच वाटला की मी ओपनिंग केल्यानंतर 4 दिवस इथं होतो, तर त्या 4 दिवसामध्ये 10तले 2 कस्टमर आपल्या संभाजीनगरला शाखेला जेवलेले कस्टमर होते. बरोबर सर? बरोबर, 100%. आणि मला आनंद त्या गोष्टीचा वाटला की अरे यार, की तिथले कस्टमर सुद्धा आपले इथले कस्टमर आहेत. फक्त तिथल्या कस्टमरचा फीडबॅक एवढाच आहे की तिथल्यापेक्षा इथे ॲम्बियन्स खूप छान आहे आणि सिटिंग छान आहे. मी ॲग्री करतो, कारण मी कॅनॉटमध्ये आहे. कॅनॉटमध्ये पहिले जागाच भेटत नाही. माझ्याकडे तेवढी सिटिंग आहे. मी लवकरात लवकर कुठेतरी मोठी जागा शोधून तुमच्यासाठी याच्यापेक्षाही छान ॲम्बियन्स करेल. आपल्या पुण्यातील शाखेचा पत्ता आहे विमाननगरमध्ये फिनिक्स मॉलच्या बॅक साईडला लेन नंबर 2ला सांबर हॉटेलच्या थोडं समोर आले की उजव्या हाताला आपलं हॉटेल आहे. तर एक वेळेस संभाजीनगरकर, आयल्यानगरकर, मुंबईकर, पुणेकर, जेवढे आपला फॅन फॉलोईंग आहे, जेवढे आपले कस्टमर आहेत, त्यांना जर पुण्यामध्ये आले तर अस्सल सावजी मटन, सावजी चिकन खायचं असेल तर एकदा अवश्य या, आपल्या शाखेला भेट द्या, इथं टेस्ट घ्या आणि आम्हाला संभाजीनगरमध्ये येऊन फीडबॅक द्या की आपली टेस्ट आणि ती टेस्ट सेम आहे. धन्यवाद.